नमस्कार मित्रांनो, माझं नाव मच्छिंद्र चाटे. आपण मला ऐकत आहात मच्छिंद्र चाटे मराठी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, यूट्यूबवर अनेक चॅनल सुरू झालेले, वेगवेगळे चॅनल आहेत आणि भरपूर काही त्याच्यावर तुम्हाला पाहण्यासाठी अवेलेबल आहे. तिथं माझ्यासारख्या शिक्षण क्षेत्रातल्या व्यक्तींनी आपलं स्वतःचं चॅनल घेऊन का यावं असा प्रश्न आपण मला विचारू शकता. मित्रांनो, जो काही काळ चाललेला आहे गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांचं शिक्षण क्षेत्राकडे कमालीचं दुर्लक्ष झालेलं आहे. मी शिक्षण क्षेत्रामध्ये गेल्या 35 वर्षांपासून काम करतोय आणि गेल्या 35 वर्षांमध्ये शिक्षण क्षेत्रातली परिस्थिती आज सगळ्यात जास्त ढासळलेली आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास करायचा नाही, शाळांना शिकवायचं नाही आणि शासनाला कोचिंग क्लासेस व्यवस्थित चालू द्यायचे नाही. थोडक्यात विद्यार्थ्यांचं नुकसान करायचं आणि ही गोष्ट विद्यार्थ्यांच्याही लक्षात येत नाही, त्यांच्या पालकांच्याही लक्षात येत नाही. मी जेव्हा लहान होतो तेव्हा एक प्रश्न खेड्यामधून मी खेड्यातून आलेलो, खेड्यामधल्या लोकांकडून मला एक प्रश्न नेहमी विचारला जायचा की शिकून काय करणार, शिकून काय करणार. मित्रांनो, हा प्रश्न जेव्हा कुणी विचारायचं मला फार राग यायचा. मित्रांनो, आजही जर अनेक जणांच्या मनामध्ये हा प्रश्न असेल की शिकून काय करायचं, मित्रांनो, याच्या इतका वाईट गोष्ट नाही. एकच गोष्ट आहे मित्रांनो, अरे चाणक्याचं उदाहरण देतो. अरे चाणक्याने चाणक्य नीती लिहिली, पण वेद उपनिषद सगळ्या गोष्टींचा फार अभ्यास केला होता अरे चाणक्याने. आणि अरे चाणक्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की लोकांना हे फक्त ऐकतात, वाचतात, विसरून जातात. हे त्यांच्या जीवनामध्ये सूत्र सांगितली पाहिजेत आणि ही सूत्र वेगळी सांगितली पाहिजेत आणि त्यांना विनंती केली पाहिजे की ही सूत्र जीवनामध्ये आणा, पाळा. आणि त्यांनी पहिलं सूत्र जर कुठलं सांगितलं असेल तर ते सूत्र म्हणजे सुखस्य मूलम धर्मः. सुखस्य मूलम धर्मः. मित्रांनो, या ठिकाणी म्हणजे तुम्हाला जर सुख मिळवायचं असेल तर तुम्ही धर्मपालन केलं पाहिजे. धर्मपालन या शब्दाचा अर्थ आज वेगळा आहे, तुम्हाला समजावून सांगितलं पाहिजे. त्यावेळी लोकांना धर्म म्हणजे काय हे समजत होतो. धर्म या शब्दाचा अर्थ आहे कर्तव्य. माझं कर्तव्य काय, मी काय केलं पाहिजे, ते कर्तव्य मी व्यवस्थित पार पाडलं तरच मला सुख मिळेल, आनंद मिळेल आणि मी व्यवस्थित राहू शकेल. जर मी माझं कर्तव्य व्यवस्थित पार पाडू शकलो तरच मला सुख मिळेल, असं पूर्ण भारतीय तत्वज्ञान सांगतं. असं अरे चाणक्यांना म्हणायचं. जपानी लोकांना हीच गोष्ट म्हणायची आहे की जर मी माझ्या इकिगाईचं पालन केलं. इकिगाई म्हणजे काय, बस धर्मासारखा एक शब्द त्यांनी निवडलेला आहे, धर्माला शब्द निवडलेला आहे समजा इकिगाई. मला विचाराल तर धर्म या मराठी शब्दाचं जपानी शब्द आहे इकिगाई आणि धर्म या शब्दाचा इंग्रजी शब्द शोधायचा असेल तर तो म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटीज. माझी रिस्पॉन्सिबिलिटी काय, माझ्या ड्युटीज काय, ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. हा धर्म शब्दाचा खरा अर्थ इंग्रजीत, धर्म शब्दाचा खरा अर्थ जपानीमध्ये होतो इकिगाई. धर्म म्हणजे काय, माझी कर्तव्य मी कशी व्यवस्थित पार पाडली पाहिजेत आणि मी माझी कर्तव्य व्यवस्थित पार पाडली की मला आनंद मिळणार आहे, मला सुख मिळणार आहे, मी सुखानं जगणार आहे, मला जीवनाचं समाधान मिळणार आहे. मित्रांनो, शेतकऱ्याचं काम काय, शेतकऱ्याचा धर्म काय. शेतकऱ्याचा धर्म की पीक बनवणं, शेतीचं कामं करणं, उत्पादन करणं, कृषी उत्पादन करणं, अन्नधान्य उत्पादन, भाजीपाला पिकवणं हे शेतकऱ्याचं कर्तव्य आणि हे तो पालन करेल म्हणजे स्वतःचा स्वधर्म पाळेल. शिक्षकाचं कर्तव्य काय, आपल्या मुलांना व्यवस्थित शिकवणं, शिक्षणाची भीती दूर करणं आणि शिक्षणामध्ये प्रगती घडवून आणणं.
तसं विद्यार्थ्यांचं कर्तव्य काय, विद्यार्थ्यांचा धर्म काय, तर अभ्यास करणं हा विद्यार्थ्यांचा धर्म आहे. आणि जर विद्यार्थ्यांनी अभ्यास केला नाही तर ते अधर्म करतात. जर शिक्षकांनी शिकवलं नाही तर ते अधर्म करतायत. आणि मित्रांनो, गेली 35 वर्षे शिक्षण क्षेत्रात घातल्यानंतर आज जी काही परिस्थिती आहे विद्यार्थी आणि पालकांमध्ये शिक्षणाबद्दलची, ती पाहून माझ्यासारख्या माणसाला वेदना होणं हे अपरिहार्य आहे. म्हणून मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे, काय सांगायचं आहे हे एका भाषणामध्ये किंवा 10-15 मिनिटामध्ये होऊ शकत नाही. मी तुम्हाला सांगत राहीन, वर्षभर सांगत राहीन, वेगवेगळ्या माध्यमातून सांगत राहीन, वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे सांगत राहीन. माझ्याजवळ सांगण्यासारखं खूप आहे. 35 वर्षाचं माझं शिक्षण क्षेत्रातलं कार्य आहे. त्याचसोबत मी थोडाफार वेदांचा अभ्यास केलेला आहे, मी थोडाफार उपनिषदांचा अभ्यास केलेला आहे, मी थोडाफार भगवद्गीतेचा अभ्यास केलेला आहे. मी जगातल्या अनेक ग्रेट माणसांची चरित्र वाचलेली आहेत आणि त्यातून मला अनेक गोष्टी समजलेल्या आहेत की ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगणं हे मला माझं कर्तव्य वाटतं. म्हणून मित्रांनो, मी हा यूट्यूब चॅनल सुरू केलेला आहे. या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थ्यांना सोप्या भाषेमध्ये, अतिशय सोप्या भाषेमध्ये शिक्षण म्हणजे काय, शिक्षण का घेतलं पाहिजे, शिक्षण घेऊन काय होऊ शकतं. म्हणजे मला जो लहानपणी प्रश्न विचारला जायचा, शिकून काय होणार. मित्रांनो, माझं आयुष्य पाहिलं किंवा मी कमावलेलं यश पाहिलं तर त्या लोकांना त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल की मी मच्छिंद्र चाटेनं शिकून काय केलं. मच्छिंद्र चाटेनं शिकून काय केलं हे माझ्या गावातल्याच लोकांना नाही, अनेकांना कळालं असेल. मित्रांनो, अशी अनेक ग्रेट माणसं आहेत. मी फार ग्रेट आहे असं अजिबात मानत नाही, पण थोडंफार शिकायला मिळालं म्हणून मला जीवनामध्ये बरंचसं करता आलं. तुम्हाला सुद्धा जर काही आयुष्यामध्ये करायचं असेल चांगलं, तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. शिक्षण म्हणजे काय, शिक्षण का घेतलं पाहिजे, शिक्षण कसं घेतलं पाहिजे, अभ्यास का केला पाहिजे, आपली जबाबदारी काय, आपलं स्वप्न काय, आपण काय विचार केला पाहिजे, निगेटिव्ह विचारांपासून स्वतःला कसं वाचवलं पाहिजे, ज्या गोष्टी आपल्याला जमत नाहीत त्या गोष्टीमध्ये नेमकं कुणाचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे वगैरे, ह्या गोष्टींविषयी मार्गदर्शनाची प्रचंड गरज आहे. बरेच विद्यार्थी एक मार्ग निवडतात, मला जमत नाही, गणित मला जमत नाही, रसायनशास्त्र मला जमत नाही. का? कारण त्यांना एक डिस्काउंट पाहिजे असतो की मला गणिताचा अभ्यास सांगू नका, मला रसायनशास्त्राचा अभ्यास सांगू नका, माझ्यावर अभ्यासाचा बोझा वाढवू नका. मित्रांनो, जर तुम्ही हे केलं नाही तर तुमचं आयुष्य वाया जाणार आहे, तुम्हाला फार त्रास होणार आहे. आणि मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे, व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. अभ्यास करणं हा तुमच्यासाठी कसलाही त्रास नाही, कसलंही बोझा नाही, कसलंही बर्डन नाही. अभ्यास करणं हे तुमच्यासाठी सुख देणारी गोष्ट. मित्रांनो, कधी कधी मी वाचायला लागलो, अभ्यास करायला लागलो एखाद्या गोष्टीचा की मला रात्री झोप येत नाही. मी खूप वेळा रात्रीच्या रात्रभर वाचन करत बसलेलो असतो. माझी बायको मला विचारते की ओ एवढं काय अभ्यास करते. हे बघ, मला अभ्यासापेक्षा जगात दुसरी कुठलीही सुखाची गोष्ट वाटत नाही. आणि अभ्यास तुम्ही पण करा. एकदा तुम्हाला अभ्यासाची सवय लागली की त्या अभ्यासातून तुम्ही फार मोठी क्रांती करू शकाल. मित्रांनो, एक गोष्ट आहे की जे मी पुढच्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये समजावून सांगू शकेन, तुमची भीती दूर करू शकेन. रामदासांनी शिक्षक कसा असावा, दासबोध एक ग्रंथ लिहिलेला आहे. प्रत्येक मराठी माणसांनी दासबोध हा ग्रंथ वाचलाच पाहिजे. आणि या दासबोध ग्रंथामध्ये शिक्षक कसा असावा आणि शिष्य कसा असावा ह्या दोन गोष्टी फार व्यवस्थित सांगितलेल्या आहेत. त्यातलं शिक्षक कसा असावा ह्या प्रश्नामध्ये संदेह निस्सेस जाळी. शिक्षक कोण? संदेह निस्सेस जाळी. तर मित्रांनो, जी काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका असेल, विद्यार्थ्यांची भीती असेल, ही गोष्ट जो मुळापासून दूर करू शकतो तो खरा शिक्षक असं समर्थ रामदास मानतात. आणि विद्यार्थी कसा असला पाहिजे?
तर विद्यार्थी हा ज्ञानाचा पिपासू असला पाहिजे. मित्रांनो, ह्या विषयावर बऱ्याच गोष्टी, विद्यार्थी कसा असावा, शिक्षक कसा असावा, पालक कसे असावेत, शिक्षणाचा पाया मजबूत कसा असावा, विद्यार्थ्यांचं आई वडिलांवरचं प्रेम कसं वाढत जावं. एकच गोष्ट आहे मित्रांनो, कबीरांनी सांगितल्याप्रमाणे की पोथी पडपड जगमुहा पंडित भया न कोई, ढाई अक्षर प्रेम के पडे सुख पंडित होय. मित्रांनो, जी मुलं आपल्या आई वडिलांवर मनापासून प्रेम करतात तीच मुलं त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत यशस्वी होतात. जी मुलं आईवडिलांबरोबर बंडखोरी करतात, आईवडिलांना त्रास देतात, आईवडिलांचं ऐकत नाहीत, आईवडिलांचे दोष शोधत राहतात, ती मुलं पराभवाच्या मार्गाने चाललेली असतात. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना आपल्या आईवडिलांवर प्रेम करायला शिकवलं पाहिजे, आपल्या आईवडिलांना ऐकायला शिकवलं पाहिजे आणि जीवनामध्ये प्रचंड यशस्वी झालं पाहिजे. मोठमोठी स्वप्न पाहिली पाहिजेत. एलॉन मस्क असो किंवा इतर अशी अनेक, स्टीव्ह जॉब्स असो किंवा असे अनेक कॉम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये आज माणसं मोठी झालेली आहेत आणि त्यांनी भरपूर पैसा कमावला, नाव कमावलं. खरं म्हणजे ही संधी भारतीय मुलांना मिळायला पाहिजे होती. आज जगामध्ये जर ज्ञान आणि गुणवत्ता कुठं असेल तर ती भारतीय विद्यार्थ्यांजवळ आहे. पण भारतीय विद्यार्थ्यांना स्वप्न पाहण्याचं एक दिशा किंवा स्वप्न पाहण्याचा एक विचार हा नसतो. फक्त पोट भरणं किंवा थोडंसं सुखात राहणं, चटकन स्वतःचं समाधान मानणं, ह्या गोष्टीतून तुम्हाला दूर काढलं पाहिजे. तुम्हाला मोठी स्वप्न दाखवली पाहिजेत आणि विद्यार्थ्यांनी ही मोठी स्वप्न साकार केली पाहिजे. बऱ्याच गोष्टी मला तुम्हाला सांगायच्यात आणि मी माझ्या ह्या यूट्यूब चॅनलवरून तुम्हाला सांगत राहील. एक खात्री देतो की विद्यार्थी मित्रांनो आणि पालकजन हो, जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत राहिला, मच्छिंद्र चाटे मराठी यूट्यूब चॅनलवर येत राहिलात आणि 3 महिने तुम्ही माझे व्हिडिओ ऐकले तर तुमच्यामध्ये फार मोठी प्रगती घडून येईल, फार मोठी सुधारणा घडून येईल, जिला आपण एका अर्थानं शैक्षणिक क्रांती म्हणू. अशी शैक्षणिक क्रांती तुमच्यामध्ये व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये एज्युकेशनबद्दलचा एक स्ट्रॉंग अवेअरनेस व्हावा आणि त्यांच्यामध्ये फार मोठं एक वेगळं वातावरण बदलून जावं, परिस्थिती बदलून जावी. आज जे काही चाललेलं आहे, प्रत्येक मुलगा मोबाईल वेडा झालेला आहे, मुलं क्रिकेटच्या मागे लागलेली आहेत, मुलं पिक्चरच्या मागे लागलेली आहेत किंवा इतर गोष्टी टाईमपास करतायत, अभ्यासापासून दूर जात आहेत. हे बंद झालं पाहिजे आणि प्रत्येक विद्यार्थी अभ्यासाला लागलं पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि म्हणून मी हे यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. मित्रांनो, फक्त शाळांमध्ये शिकवलं जाणारं ज्ञान हेच शिक्षण नसतं. अगदी तुम्ही चालायला शिकता, बोलायला शिकता, पोहायला शिकता, सायकलिंग शिकता, घोडेस्वारी शिकता किंवा गायला शिकता, जेवायला शिकता, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला शिकायच्या असतात. मी खेड्यातून आलेलो आहे आणि बऱ्याच वेळा लोक मला हसायची आणि नंतर जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा मला असं कळालं की सर आयझॅक न्यूटन सुद्धा खेड्यातून आलेले होते आणि न्यूटनला पण सगळे लोक हसायचे. इतकंच काय, तो वॉरन बफे पण खेड्यातून आलेले आहेत आणि वॉरन बफेंना पण खूप लोक हसायचे. पण मित्रांनो, ना न्यूटन मागं पडले, न्यूटननी जे नाव कमवलं, न्यूटनच्या काळातल्या कुठल्याही माणसाचं नाव आज शिल्लक नाही, पण न्यूटनचं नाव पुढच्या हजारो वर्षांमध्ये कधी मिटलं जाऊ शकणार नाही. वॉरन बफे ज्या लोकांना भेटले किंवा वॉरन बफेवर जी लोक हसली, ती लोक वॉरन बफेच्या आसपास सुद्धा पोहोचू शकली नाहीत किंवा त्यांचं नाव सुद्धा इतिहासात शिल्लक राहणार नाही. पण फार लवकर वॉरन बफे येणाऱ्या काळामध्ये सर्व लोकांना माहिती असतील, त्यांचा आदर्श मानला जाईल. तसं मित्रांनो, आपल्यामध्ये जे काही असेल, आपली गुणवत्ता आपणाला दाखवायला कोणी थांबवू शकत नाही. प्रत्येक जण पुढे जाऊ शकतो. न्यूटन पुढे गेले, मला पुढे जाता आलं,
मलाही एक नाव कमवता आलं. मी खेड्यातून येऊन मुंबईसारख्या शहरामध्ये अनेक वर्ष कोचिंग क्लासेस एवढ्या प्रभावीपणे चालवू शकलो. तसं मित्रांनो, तुम्ही सुद्धा, वॉरन बफेने सुद्धा जसं करून दाखवलं तसं तुम्ही सुद्धा काहीतरी करून दाखवू शकता आणि स्वतःमध्ये प्रगती घडवून आणू शकता. तुम्हाला थोडाफार मार्गदर्शनाचा भाग मला पूर्ण करता आला तर आनंद वाटेल. म्हणून माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे की आपण मच्छिंद्र चाटे मराठी यूट्यूब चॅनलवर येत राहा आणि या ठिकाणी जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ पाहत राहा. या सगळ्या गोष्टींचा फायदा आपल्या ज्ञानामध्ये वृद्धी करण्यासाठी नक्की होईल असा विश्वास वाटतो आणि मी या ठिकाणी थांबतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अवश्य भेटू. नमस्कार.